कसं असतं ना, लग्न होतं तेव्हा गळ्यात पडणारं हे मंगळसूत्र सुखाचं प्रतीक मानलं जातं. सगळे म्हणतात, सख्या आत्याच्या घरात मुलगी चालून आलीये, राजा-राणीसारखा संसार करेल. पण लोकांना फक्त गळ्यातलं काळं मणी दिसतात. त्या मण्यामागे दडलेली एका मुलीच्या मनाची कोंडी कुणालाच दिसत नाही. पण खरं सांगू, आत्याच्या घरात लग्न होण्याचं सगळ्यात मोठं दुःख हेच असतं की तुमचे आणि त्यांचे नातेवाईक वेगळे नसतात, एकच असतात. पण तरीही मुलं होत नाही म्हणून वर्षानुवर्ष मला प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमांपासून लांब ठेवलं गेलं. तीच आत्या आणि तोच भाऊ, नवरा मात्र प्रत्येक लग्नात कार्यात आनंदाने मिरवत राहिले आणि मी फक्त या चार भिंतीत स्वतःचे अश्रू पुसत राहिले. आणि आता देवाने मला बाळ दिलं, तेव्हा वाटलं आता तरी जग बदलेल. पण नाही. काल जे मूल नाही म्हणून घरात कोंडत होते, तेच आज म्हणतात, बाळ खूप लहान आहे, गर्दीत कशाला नेतेस, घरातच बस. म्हणजे त्यांच्यासाठी फक्त कारणं बदलली, पण मला एकटं पाडण्याची त्यांची प्रवृत्ती कधीच बदलली नाही. पण आता बस झालं. ज्या नात्यात माझी किंमत शून्य आहे, तेथे मी माझं सुख शोधणार नाही. ज्यांना माझ्या असण्या-नसण्याने फरक पडत नाही, त्यांच्या कार्यक्रमात मिरवण्यापेक्षा मी माझ्या बाळाच्या जगात स्वतःचं एक सुंदर विश्व निर्माण करेन. कारण एका आईला कोणाच्या सहभागाची गरज नसते, ती स्वतःचं आपल्या मुलाचं संपूर्ण जग असते. खरं सांगा मित्रांनो, जवळच्या नात्यात लग्न झाल्यावर मुलीची होणारी ही कोंडी योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.